हॅलो, गुड मॉर्निंग. मी माझी सखी. आज माहेरने खूपच हट्ट केला, मम्मा मला खीर पाहिजे. आणि माझ्याकडे नेमकी खीरचं जे मी प्रीमिक्स बनवते ते संपलेलं होतं. मला चला आज माहेरचा हट्ट आहे, खीर बनव. तर मग मी खीर बनवणार आहे आणि तुमच्यासोबत पण शेअर करते. त्यासाठी मी हा तुकडा बासमती राईस घेतलेला आहे. तुकडा बासमती. आणि मी काय करणार आहे, त्याच्यामध्ये मी थोडीशी नाचणी पण घेतलेली आहे. असं दोन्ही मी मिक्स करणार आहे. मग त्यासाठी आधी सुरुवातीला मी हे दोन्ही वेगवेगळे धुवून घेणार आहे आणि ह्याच्यातलं पाणी निथळून मी जवळ 2 ते 3 तास थंड हवेवर म्हणजे फॅन खाली मी सुकून ठेवणार आहे. छान असं 2 ते 3 तास मी फॅन खाली सुकत घातलेलं होतं. कढई मी गरम करायला ठेवले गॅसवर आणि मी थोडंसं तूप टाकते. थोड्याशा तुपामध्येच मी तांदूळ आणि नाचणी आहे ना ती छान अशी भाजून घेणार आहे. सुरुवातीला मी नाचणी छान अशी परतून घेते तुपामध्ये. एक 2 मिनिटं नाचणी परतून झाली ना तुपामध्ये का आपण जे तांदूळ आहेत ना ते पण लगेच कढईमध्ये टाकून घ्यायचे आणि दोन्ही एकत्र छान असे भाजून घ्यायचे खरपूस. छान असं हे खरपूस भाजून घ्यायचं. पूर्ण कलर असं हे करायचं नाही, त्याचं चेंज करायचं नाही, पण तरी पण ती अशी खरपूस भाजली पाहिजे. आणि गॅस कसं मंदच ठेवायचं आणि मंद गॅसवर ते छान असं खरपूस भाजून घ्यायचं. त्यामुळे ते कसं टिकते पण खूप दिवस. पूर्ण अशी खरपूस भाजून झाल्यानंतर ही आपण पूर्णतः थंड व्हायला ठेवायची फॅन खाली. थंड झाल्याशिवाय मिक्सरला ही बारीक करायला घ्यायची नाही. ही नुसती तांदळाची सुद्धा करू शकतो आपण, पण मी काय करते तांदूळ आणि नाचणी अशी दोन्ही घेते. नाचणीने काय होतं थोडं पौष्टिक पण होऊन जाते आणि तांदळाच्या ह्याच्यामध्ये नाचणीचं पटकन लक्षात येत नाही. त्यामुळे माहेर कसं लगेच खातो ते आणि खूप आवडीने खातो. माहेरला तर एवढी आवडते ना. तांदूळ आणि नाचणी मी भाजून घेतलेली आहे. आता त्याच्यासोबत मी काय करणार आहे, थोडेसे मखाने घेतलेले आहेत, काजू बदाम घेतलेले आहे आणि खारीकची पावडर 2 चमचे घेतलेले आहेत. आता सुरुवातीला मी मखाना, काजू आणि बदाम हे तुपामध्ये हलकंसं गरम करून घेणार आहे. 1 चमचा मी तूप टाकलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी मखाने आणि काजू बदाम पण थोडेसे भाजून घेणार आहे मी हलकेसे, म्हणजे त्याची पावडर पण खूप छान होऊन जाईल. काजू बदाम आणि मखाने मी भाजून घेतलेले आहेत. आता ह्याची मी मिक्सरला जाडसर पूड करून घेणार आहे. हे काजू बदामची मी अशी जाडसर पावडर करून घेतलेली आहे. आता त्याच मिक्सरमध्ये मी तांदूळ आणि जी नाचणी भाजलेली आहे ती पण बारीक करते. नाचणी आणि तांदूळ मी मिक्सरला जाडसर करून घेतलेले आहेत. आता काय करायचं आहे, जेवढी वाटी आपले हे होते नाचणी आणि तांदूळ त्याच्या निम्मे मी साखर घेतलेली आहे. आपल्याला जसं गोड पाहिजे ना त्या हिशोबाने घ्यायचे. मी जास्त गोड नाही करत आहे, त्यामुळे मी अर्धी वाटी त्याच्यामध्ये हे घेणार आहे, साखर घेणार आहे. आणि ती पण आता ह्याच्यामध्ये ॲड करते. साखरेसोबत मी हे जे जाडसर वाटलेलं आहे ना ते पण ॲड करते. कारण का आहे, माझ्या मुलाला ना असं ते तोंडात तसं काजू बदाम असे जाडसर त्याचे हे आलेले तुकडे आलेले आवडत नाहीत. मग मी काय करणार आहे, ह्याच्यासोबत ह्याची पूर्ण बारीक अशी पावडर करून घेते. हे मी 2 चमचे खारीक पावडर घेतलेली आहे, ती पण मी भांड्यामध्ये ओतते. आणि काय करणार आहे, हे पुन्हा मी पूर्ण बारीक करून घेणार आहे आणि सगळं मिक्स करून घेते. म्हणून मी ही 1 पॅकेट 10 रुपयाचं दूध पावडर मिक्स केलेली आहे. आता हे पुन्हा मिक्सरला मी एकदा फिरवून घेते. दूध पावडर टाकल्याने काय होतं, आपण जी खीर बनवतो ना ती छान अशी मिळून येते आणि तिची टेस्ट पण खूप सुंदर लागते. सर्व मिश्रण मी छान असं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेलं आहे. ही इन्स्टंट खिरीचं प्रीमिक्स आहे ना ते 2 महिने पण बाहेर राहू शकतं. आणि जेव्हा केव्हा पण आपल्या मुलांना भूक लागते आणि मग आपल्याला काहीतरी पटकन त्यांना बनवून द्यायचं असेल ना, अशा वेळेला आपण काय ही खीर जर आपल्याकडे प्रीमिक्स असेल ना अवेलेबल तर झटपट आपण खीर बनवून मुलांना खायला पण देऊ शकतो. आणि तर मग मी खीर पण दाखवते बनवून. त्यासाठी मी काय केलेलं आहे, दूध ठेवले तापत, त्याच्यामध्ये मी अर्धा दूध आणि पाणी असं दोन्ही ॲड केलेले आहेत. फक्त दूध नाही, ते आपल्यावरती डिपेंड आहे. दूध पाहिजे असेल तर फक्त दूध पण ॲड करू शकता. आणि त्याच्यामध्ये आता काय करायचं, आपण दूध उकळायला आलं ना का आपण काय करायचं, आपल्याला किती हवी खीर तेवढी बनवायची. आता मी हा एवढा
चमचा घेतलेला आहे आणि अर्धा चमचा मी त्याच्यामध्ये ॲड करते. आणखीन अर्धा चमचा मी त्याच्यामध्ये ॲड करते आणि फक्त छान असं मिक्स करून घ्यायचं एकदा दुधामध्ये. बस असंच 10 मिनटं ठेवून द्यायची. आपली खीर एकदम रेडी होते खाण्यासाठी. चला, आपली खीर रेडी होईपर्यंत मी काय केलं आहे, सर्व जे प्रीमिक्स आहे खिरीचं ते एका बरणीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि ह्याला आता झाकण घट्ट लावून घेणार आहे. हे प्रीमिक्स आहे ना आपलं 2 महिने पण बाहेर राहू शकतं. आणखीन एक मी तुम्हाला सांगते, आता ह्याच्यामध्ये मी साखर मिक्स केलेली आहे. तुम्हाला जर साखर नको पाहिजे असेल तर काय करायचं, साखर सोडून जे इतर साहित्य मी घेतलेले आहे ते मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आणि जेव्हा तुम्हाला खीर बनवायची असेल ना त्याच वेळेला मग तुम्ही साखरेच्या ऐवजी गुळाचं प्रमाण पण आपल्या टेस्टनुसार टाकू शकता. म्हणजे ते आणखीन हेल्दी पण होऊन जाईल. खीर अशी आपली छान तयार झालेली आहे. बघा, दूध पावडर टाकल्याने काय आहे, आपली खीर अशी छान मिळून आलेली आहे. आता काय करते, 1 चमचा ह्याच्यावरती मी तूप टाकते आणि डिशमध्ये काढून घेते. छान अशी हेल्दी आणि टेस्टी आपली खीर रेडी आहे. तुझी खीर रेडी झाली. मम्मा लगेच झाली. का माहिती लगेच झाली? कारण मम्माने ह्या खिरीचं प्रीमिक्स बनवून ठेवलेलं होतं आधीच. त्यामुळे तू बोललास तसं मम्माने झटपट रेडी केली खीर.